नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. कुंभमेळ्याच्या विकास कामांत सापडली 125 वर्षे जुनी विहीर. नाशिककरांचा प्रश्न, जतन होणार की पुन्हा बुजवली जाणार? नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना वेग आला आहे. मात्र या विकास कामांदरम्यान द्वारका परिसरात अंडरपाससाठी सुरू असलेल्या खोदकामात एक ऐतिहासिक आणि आश्चर्यकारक शोध लागला आहे. तब्बल 125 वर्ष जुनी असलेली मजबूत विहीर येथे आढळून आली असून विशेष म्हणजे या विहिरीत आजही स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की प्रशासन ही ऐतिहासिक विहीर जतन करणार की विकास कामांच्या आड येत असल्याने पुन्हा नष्ट करणार? द्वारका परिसरात अंडरपास उभारण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामांदरम्यान अचानक ही पुरातन विहीर समोर आली. स्थानिकांच्या माहितीनुसार ही विहीर अंदाजे 1903 सालच्या सुमारास बांधण्यात आली होती. म्हणजे जवळपास 125 वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक रचना आहे. विशेष म्हणजे इतकी वर्ष उलटूनही विहिरीची बांधणी अत्यंत मजबूत अवस्थेत असून तिच्यात आजही जिवंत पाणी म्हणजेच स्वच्छ आणि पिण्यास योग्य असे पाणी आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात सापडलेली ही विहीर भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ही विहीर जतन करून तिचे संवर्धन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनेक ऐतिहासिक आणि पारंपरिक जलस्रोत कालांतराने नष्ट झाले आहेत. अशा परिस्थितीत सापडलेली ही विहीर शहराच्या जलवारशाचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान द्वारका परिसरात सापडलेली ही 125 वर्षे जुनी विहीर आता चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक नागरिक प्रशासनाकडे या विहिरीचे जतन करण्याची मागणी करत आहेत. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की नाशिक महानगरपालिका या ऐतिहासिक विहिरीचे संवर्धन करते की विकास कामांच्या आड येत असल्याने तिला पुन्हा बुजवण्याचा निर्णय घेते. नाशिक आवाज, नाशिक.